विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर क्रमांक 2मधील प्रकरण क्रमांक 4मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. आपण आज प्रकरण क्रमांक 4 सुट्ट्या भागांचे परिचालन याच्याविषयी आज आपण अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, सुट्ट्या भागांचे परिचालन याचा अर्थ असा की आपण ज्यावेळेस वाहन दुरुस्ती करतो किंवा देखभाल करतो त्यावेळेला डीलरच्या भांडारामध्ये या वाहनाच्या दुरुस्ती करण्यासाठी जे स्पेअर पार्टचा साठा केला होतो, हा साठा त्या ठिकाणी वर्कशॉपला हा वेळोवेळी त्याचा पुरवठा केला होतो. आता या दुरुस्तीच्या कामामध्ये खंड पडू नये, तसेच आपल्या स्टोअरमध्ये असणारं जे स्पेअर पार्ट जे आहेत त्यांच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी एक शास्त्रशुद्ध पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करतो. त्यालाच आपण स्पेअर पार्ट ऑपरेशन म्हणजेच सुट्ट्या भागाचं परिचालन असं म्हणतो. तर मित्रांनो, आज याच्यामध्ये पहिला आपण जो भाग बघणार आहोत तो म्हणजे सुट्ट्या भागाचा तांत्रिक तपशील. आता एखाद्या पार्टचा तांत्रिक तपशील म्हणजे काय, तर त्या पार्टविषयी एक तांत्रिक माहिती म्हणजेच तांत्रिक तपशील होय. जेव्हा आपण वाहन दुरुस्त करत असतो त्यावेळेस वाहन उत्पादकाच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे असणारे पार्ट आपण जर वाहनावर बसवले तरच त्या ठिकाणी ते वाहन हे कार्यक्षमपणे किंवा चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकतात. म्हणून योग्य प्रकारे योग्य तोच पार्ट हा वाहनावर बसवायला गेला आवश्यक असतो. आता ही टेक्निकल स्पेसिफिकेशन्स कशी असतात याच्या संदर्भात आपण आता या ठिकाणी माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण जे बघतोय तो म्हणजे इंजिन. आता आपण ही टेक्निकल स्पेसिफिकेशन जी बघतोय ती आपल्या सगळ्यांना माहिती असणारी जी गाडी आहे ती म्हणजे टाटा नॅनो या कारच्या तांत्रिक बाबींविषयी आपण आता या ठिकाणी माहिती घेतो. आता ह्याच्यामध्ये पहिलं आपण जे बघतोय ते इंजिन. आता ह्याच्यामध्ये पहिला भाग काय येतो तर मॉडेल. याच्यामध्ये 273 MPFI BS3 किंवा BS4 असं या ठिकाणी मॉडेलला म्हणलं आहे. म्हणजे 273 जी आहे ही या ठिकाणी त्या इंजिनची CC म्हणजेच त्या ठिकाणी क्युबिक कपॅसिटी झाली. MPFI म्हणजे मल्टीपॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. आता आपण या ठिकाणी बघतो की भारत स्टँडर्ड म्हणजे या ठिकाणी प्रदूषणाचे जे मानक आहेत त्यानुसार इंजिन बनवली आहेत. त्यामध्ये सुरुवातीला BS3 त्यानंतर BS4 आता सध्याच्या काळामध्ये आपण BS6 या ठिकाणी इंजिन वापरत आहोत. आता इंजिनचा टाईप म्हणजे प्रकार कुठला आहे तर 4 स्ट्रोक वॉटर कूल्ड मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम असणारं इंजिन आहे. हे 2V सिलेंडर आहे. 2V म्हणजे 2 सिलेंडर इंजिन आहेत. ही V आकारामध्ये ही बसवलेली असतात. आता मागाशी आपण बघितलं त्यामुळे सिलेंडरच्या मध्ये संख्या असते ही 2 इन लाईन म्हणजे एका दिशेमध्ये असणारे ते सिलेंडर आहेत. इंजिनची क्षमता जी आहे ही 624 cc ही त्या ठिकाणी इंजिनची कॅपॅसिटी आहे. उच्चतम इंजिन आउटपुट म्हणजे त्या इंजिनमध्ये जास्तीत जास्त मिळणारा आउटपुट जो आहे हा 37 PSI म्हणजे पाऊंड पर स्क्वेअर इंचेस ॲट 5250 RPM. याच्यामध्ये मिळणारा उच्चतम टॉर्क जो आहे हा 8 न्यूटन मीटर ॲट 3000 RPM. 3000 RPMला आहे हा 8 न्यूटन मीटर इतका त्यामध्ये टॉर्क मिळतो. इंजिनची फायरिंग ऑर्डर आहे 1 व 2. 2 सिलेंडरचं इंजिन असल्या कारणानं फायरिंग ऑर्डर 1 व 2 अशीच आहे. कूलंट वापरलेलं आहे इंजिनमध्ये तर त्यामध्ये 50% इथेनॉल ग्लायकॉल आणि 50% त्या ठिकाणी डिस्टिल वॉटर हे ठिकाणी वापरलेलं असतं. इंजिनची क्षमता जी आहे 2.2 लिटर्स इतकी आहे. तर याचा कॉम्प्रेशन रेशो जो आहे हा 10.31 अशा पद्धतीने या ठिकाणी याचा कॉम्प्रेशन रेशो आहे. ह्याच्यानंतर आपण जो बघतो तो आहे दुसरा आकार तो म्हणजे क्लच. तर या नॅनोमध्ये सिंगल प्लेट्स
हा डायफ्राम टाईप क्लच वापरलेला आहे. याचा बाहेरील व्यास जो आहे हा 160 मिलीमीटर आहे आणि याचं घर्षण क्षेत्र जे आहे हे 212 सेंटीमीटर स्क्वेअर इतकं आहे. ह्याच्यानंतर जो आपण बघणार आहे ते म्हणजे तिसरा भाग हा ट्रान्झॅक्शन. आपल्याला माहिती आहे की नॅनो गाडी जी आहे या नॅनो गाडीचं पुढल्या चाकाला त्या ठिकाणी इंजिनची पॉवर दिली आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे तर गिअरबॉक्स आणि डिफरन्शियल हे एकत्र बसवले असल्या कारणानं त्याला आपण ट्रान्झॅक्शन असं या ठिकाणी नाव दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये 4 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स अशा ठिकाणी गिअरची संख्या त्या ठिकाणी केलेली आहे. ह्याच्यामध्ये गिअर रेशो जो असतो तो 1:3.45 आहे पहिल्या गिअरसाठी. दुसरा जो आहे तो 1:1.94. थर्ड गिअरचा रेशो आहे हा 1:1.26. तर चौथ्या गिअरचा जो रेशो आहे तो 1:1.8. तर रिव्हर्स गिअरचा जो गिअर रेशो जो आहे तो 1:3.07 इतका आहे. फायनल ड्राईव्ह रेशो म्हणजे पिनियन आणखी क्राउन व्हील यांचा जो गिअर रेशो जो आहे हा 1:4.2 इतका आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो सस्पेन्शन. आता गाडीमध्ये जी सस्पेन्शन वापरलेली आहेत ती फ्रंट सस्पेन्शन ज्याला आपण म्हणतो. या फ्रंट सस्पेन्शनमध्ये लोअर विशबोन मॅकफॅरिसन टाईप त्या ठिकाणी अँटी रोल बार अशा प्रकारचं इंडिपेंडंट सस्पेन्शन वापरले. तर मागच्या बाजूला त्या ठिकाणी हायड्रॉलिक शॉक ऑब्झर्व्हर आणि कॉईल स्प्रिंग यांचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. ह्याच्यानंतरचा जो आहे तो म्हणजे स्टिअरिंग. तर याच्यामध्ये मॅन्युअल स्टिअरिंग जे आहे या मॅन्युअल स्टिअरिंगमध्ये त्या ठिकाणी रॅक अँड पिनियन टाईप या ठिकाणी स्टिअरिंग वापरलेला आहे. याचा स्टिअरिंग गिअरचा गिअर रेशो हा 16 इतका आहे. पुढची स्पेसिफिक आपण बघतोय ब्रेकची. ह्याच्यामध्ये ड्युएल सर्किट व्हर्टिकल स्प्लिट टाईप हायड्रॉलिक ब्रेक या ठिकाणी वापरलेत. त्यानंतर पार्किंग ब्रेक जो आहे तो हा लिव्हर टाईप या ठिकाणी केबल ऑपरेटेड मेकॅनिकल लिंकेज असलेला हा पार्किंग ब्रेक आहे. ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे व्हील्स अँड टायर्स. पहिल्या टायरची साईज जी आहे ही 135/70. त्यानंतर R12 हा ट्यूबलेस टायर आहे. तर मागचा टायर जो आहे तो 155/65 R12 म्हणजे 12 प्लाय रेटिंगचा त्या ठिकाणी टायर हा ठिकाणी वापरलेला आहे. तर मागचा टायर आता आपण बघतो की चाकांची संख्या जी पहिला पुढं 2 मागं 2 आणि स्टेपनी 1 अशी या ठिकाणी 5 चाकांची एक इंजिन असते. पुढं इंजिन टाकी आहे तर इंजिन टाकीची कॅपॅसिटी जी आहे ही साधारणतः 15 लिटरची आहे. यानंतर आपण जे बघतो ते बॉडी. आता या गाडीची बॉडी जी असते ही सेमी मोनो व्हॉल्यूम मिनी साईज 4 डोअरची स्टील मोनोकॉक अशा प्रकारची बॉडी आहे. वाहनामध्ये इलेक्ट्रिकल सिस्टीम जी आहे त्या इलेक्ट्रिक 12 व्होल्टची सिस्टीम आहे. त्यानंतर निगेटिव्ह पोलॅरिटी म्हणजे निगेटिव्ह आर्ज कनेक्शन आहे. बॅटरी जी असते ही बॅटरी ही 12 व्होल्टची बॅटरी असून 25 अँपियर आवरची बॅटरी आहे. वाहनामध्ये आपण अल्टरनेटर त्या ठिकाणी दिलेला आहे तो हा 12 व्होल्ट 70 अँपियरचा ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर गाडीचा परफॉर्मन्स जो आहे या परफॉर्मन्समध्ये उच्चतम स्पीड जो तो 105 km/h इतका त्याचा आहे. म्हणजे जास्तीत जास्त पळण्याचा वेग हा 105 km/h इतक्या वेगाने गाडी पळू शकते. तर प्रवासी क्षमता जी आहे ही 4ची आहे. पुढं 2 आणि मागं 2 अशा प्रकारची 4ची क्षमता आहे. त्यानंतर सामान ठेवण्याची जागा आहे त्याच्यामध्ये रिअर सीट बॅक रेस्ट पर्यंत ठिकाणी आहे ती 0.15 मीटर्स क्यूब. रिअर सीट दुमडल्यावर फ्रंट सीट व बॅक सीटपर्यंत त्या ठिकाणी ही कॅपॅसिटी आपल्याला मिळते. तर ही झाली टेक्निकल स्पेसिफिकेशन्स. आणि अशा टेक्निकल स्पेसिफिकेशनवरती लागणारे जे स्पेअर पार्ट्स जे असतात हे स्पेअर पार्ट्स हे त्याच स्पेसिफिकेशनचे मिळणे गरजेचं असतं.
आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते माल साठा नोंदीचा अभ्यास करणे. आता आपण बघतो की आपल्या गॅरेजमध्ये जो स्टोअर आहे, या स्टोअरमध्ये जो माल तुम्ही साठवलेला आहे त्या मालसाठी त्या ठिकाणी नोंद असणे गरजेचं असतं. तुमच्याकडे माल किती आहे, किती खपला, किती शिल्लक आहे याची त्या ठिकाणी नोंद असणं गरजेचं आहे. यासाठी आपण काय करतो तर बिन कार्डचा वापर करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या स्टोअरमध्ये जे रॅक ठेवलेले असतात त्या रॅकमध्ये बिन ठेवलेले असतात. त्या बिनच्या पुढल्या बाजूला एक कार्ड ठेवलेलं असतं. ते हे बिन कार्ड तुम्हाला इथं या आकृतीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. त्याचा उपयोग काय तर ज्या वेळेला आपण स्पेअर पार्टची तपासणी केल्यावर ती सामुग्री भांडारपालाकडून प्राप्त केली जाते. ही सामुग्री रॅक, कपाट किंवा इतर ठिकाणी साठवली जाते किंवा ठेवली जाते. मालाची साठवणूक व्यवस्थितपणे करण्यासाठी प्रत्येक प्रकारची सामुग्री ही वेगवेगळ्या बिन्स, रॅक, कपाट यामध्ये आपण ठेवतोय. मागे तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आता ही सामुग्री ठेवण्याकरता प्रत्येक शेल्फ किंवा कपाटावर त्या ठिकाणी बिन कार्ड हे अडकवलेलं असतं. या कार्डावर त्या मालाची नोंद केलेली असते. या कार्डावर त्याचा नंबर असतो. तसेच त्याच्यामध्ये जी तुम्हाला आता समोर दाखवली त्याप्रमाणे त्याची नोंद ही केलेली असते. आता याच्यामध्ये काय काय नोंद केली आहे बघा. तर हा बिन नंबर म्हणजे किती नंबरचा बिन आहे या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर कुठलं मटेरियल त्यामध्ये ठेवलेलं आहे त्या मटेरियलचं नाव इथे येतं. नंतर त्या मटेरियलचा कोड नंबर, कारण प्रत्येक मटेरियलची स्पेसिफिकेशनप्रमाणे त्याला काय दिलेलं आहे तर त्याला कोड नंबर हा दिलेला असतो. त्यानंतर मॅक्सिमम क्वांटिटी म्हणजे त्यामध्ये कसं असतं की ज्यावेळेला आपण माल साठा करतो तर त्याची उच्चतम आणि न्यूनतम अशा दोन प्रकारच्या त्या ठिकाणी क्वांटिटी दिली असते की जास्तीत जास्त किती माल साठवायचा, कमीत कमी त्या ठिकाणी माल किती साठवायचा असं या ठिकाणी दिलेले असतात. तर याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्ही किती त्या ठिकाणी क्वांटिटी त्यामध्ये ठेवू शकता तर त्याची इथं नोंद केली जाते. तर त्या ऑर्डरिंग लेवल याचा अर्थ असा की त्या ठिकाणी तो मालाची फ्रिक्वेन्सी किती आहे, म्हणजे त्यामध्ये फर्स्ट लेवल आहे का, सेकंड लेवल आहे का, थर्ड लेवल आहे का, अगदी रेअर असल्याप्रमाणे ऑर्डरिंग लेवल या ठिकाणी त्यांनी दिली असते. आणि मिनिमम क्वांटिटी म्हणजे या ठिकाणी कमीत कमी किती साठा त्या ठिकाणी असताना आपण पुढं त्या ठिकाणी परचेस डिपार्टमेंटला त्या ठिकाणी ऑर्डर देणार आहोत की या ठिकाणी आपल्याला जो माल आता संपत आलेला आहे तर पुढल्या त्या ठिकाणी माल येईपर्यंत जो माल शिल्लक ठेवला असतो त्याला आपण मिनिमम क्वांटिटी असं दिलेलं असतं. हे जे बिन कार्ड, या बिन कार्डवर त्या ठिकाणी डेट, क्वांटिटी रिसिव्ड, तुम्हाला ज्यावेळेस सामान मिळतं त्याची नोंद इथं केली जाते. क्वांटिटी इश्यूड म्हणजे त्या ठिकाणी ते सामान किती सामान तुम्ही आलं किती, दिलं किती आणि शिल्लक किती असं रोजच्या रोज त्या ठिकाणी त्याचे याच्यामध्ये माहिती भरायची असते. यामुळे काय होतं की तुमच्याकडं मालसाठा किती आहे त्याचं नियंत्रण तुम्ही कशा पद्धतीने ठेवलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी समजतं. ह्याच्यानंतर जे आपण बघणार आहे तो म्हणजे स्टॉक लेजर अकाउंट. आता स्टॉक लेजर अकाउंट कसं पद्धतीचं असतं ते आपण या ठिकाणी बघूया. तर सामुग्री संग्रहामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी स्टॉक लेजर. यामध्ये प्रत्येक प्रकारची सामुग्री करता वेगवेगळ्या प्रकारचे खाते हे उघडले जाते. त्यात संबंधित सामुग्रीची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी दिलेली असते. आता हे सामुग्री जसे प्राप्त झाले तसंच ते बाहेर वर्कशॉपला किती दिले, शिल्लक किती राहिले, त्याचं परिणामी मूल्य म्हणजे त्याची किंमत जी असते ही त्या संदर्भाची माहिती या स्टॉक रजिस्टरमध्ये दिलेली असते. आता या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये हे स्टॉक लेजर कशा पद्धतीचं असतं हे या ठिकाणी दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये मालाची ऑर्डर केल्याचे, माल मिळाल्याची, माल त्यांची पुढं वर्कशॉपला दिलेल्याची आणि बॅलन्स म्हणजे शिल्लक असणे माल अशी या ठिकाणी याची नोंद केली जाते. आता माल ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर करता त्यावेळेला किती तारखेला त्या ठिकाणी तुम्ही त्याची ऑर्डर केली आहे. PO नंबर याचा अर्थ असा आहे की परचेस ऑर्डर नंबर. ज्यावेळेला तुम्ही माल खरेदी ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेला त्याची परचेस ऑर्डर नंबर या ठिकाणी दिलेली असते. किती क्वांटिटी ही तुम्ही मागवलेली आहे किती ती या ठिकाणी मेन्शन केलं आहे असते. आणि डेट एक्सपेक्टेड म्हणजे तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तो माल तुम्हाला कधी ताब्यात मिळणार आहे त्याची अंदाजे तारीख ही त्या ठिकाणी दिली जाते.
आता ही आपण ऑर्डर केल्याची या ठिकाणी नोंद केलेली आहे. हिथं आपण जी आपण बघतो तर रिसिव्ह, ज्यावेळेस माल तुमच्या ताब्यात येतो त्यावेळेस याची नोंद, त्यामध्ये माल ताब्यात मिळाल्याची तारीख, त्याची परचेस ऑर्डर नंबर, क्वांटिटी किती माल त्या ठिकाणी मिळाले, युनिट कॉस्ट म्हणजे एकाची काय किंमत त्या ठिकाणी असेल, आणि टोटल कॉस्ट म्हणजे एकंदर ची किंमत किती असेल. साधारण उदाहरणार्थ आपण सांगितलं एखादं बेरिंग आपण मागवलेलं आहे. आता बेरिंग हे अतिशय महाग अशा प्रकारचा भाग आहे, तेव्हा त्या बेरिंगची समजा एका बेरिंगची किंमत आपण 300 रुपये जर धरूया. आपण 10 बेरिंग मागवलेले आहेत, तर 10 बेरिंगची किंमत ही 300 रुपये 3000 झाली. ही टोटल कॉस्ट या ठिकाणी इथे येते. आता ज्यावेळेस हा इश्यू म्हणजे ज्यावेळेस हा माल ज्यावेळेस तुम्ही वर्कशॉपला पाठवता त्यावेळेस त्याची तारीख, त्यानंतर रिक्वायरमेंट नंबर्स किती, त्यांच्या क्वांटिटी रिक्वायरमेंट किती आहे, कुठल्या डिपार्टमेंटला ते पाठवलं, त्यानंतर त्याची एकाची कॉस्ट किती आहे. ज्या जे तुम्ही समजा मगाशी आपण बेरिंगचं होतं, हे 3 बेरिंग त्या ठिकाणी दिली, तर 3 बेरिंगची किंमत, ते एकाची किंमत जर 300 रुपये किंमत दिली आहे, 3 बेरिंग जर दिली तर त्याची 900 रुपये या ठिकाणी किंमत येईल. त्यानंतर शिल्लक असलेला जो माल आहे त्याची क्वांटिटी किती, 10 बेरिंग तुम्ही मागवली होती, त्यातली 3 बेरिंग दिली, 7 शिल्लक राहिले, एकाची किंमत 300 आहे, तर 7 बेरिंगची किंमत गेली, तर साधारणतः 2100 किंमत झाली. अशा प्रकारची नोंद या ठिकाणी तुमच्याकडे ठेवल्यानंतर तुमच्याकडे असणारं मालाची संख्या आणि त्याची किंमत, एकंदर जो माल तुमच्याकडे शिल्लक आहे त्याची एकंदर किंमतसुद्धा या ठिकाणी आपल्याला काढता येते. ह्याच्यावरनं कळतं काय की तर माल साठ्यावर कशा प्रकारे आपण नियंत्रण ठेवतो हे त्याच्यावर अवलंबून असतं. आणि मालसाठा नियंत्रणवर त्या ठिकाणी कंपनीचा फायदासुद्धा हा अवलंबून असल्या कारणानं हे शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्याला ही नोंद करावी लागते. आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते म्हणजे मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स. म्हणजे आपण समजा एखाद्या कारखान्यामध्ये जर काम करत असू तर त्यावेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारची मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट्स आपण वापरतो. तर या चित्रामध्ये तुम्हाला काही वेगवेगळ्या प्रकारची इक्विपमेंट्स या ठिकाणी दाखवले. तर एखादं वर्कशॉप मोठं असेल तर जड वस्तूंचं किंवा त्या ठिकाणी काही अतिशय ज्वालाग्रही काही पदार्थ असतात, काही अतिशय महत्त्वाचे भाग असतात, तर अशा जे पार्ट असतात ते एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये त्या ठिकाणी नेण्यासाठी इथं काही तुम्हाला ही इक्विपमेंट्स दाखवलेली आहेत की ज्यांच्या साह्यानं आपण त्या ठिकाणी ही इक्विपमेंट्सची हालचाल करत असतो. तर ही इक्विपमेंट्स हे एकीकडनं एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये नेत असताना त्याच्या ठिकाणी खूप सावधानी त्या ठिकाणी बाळगणं गरजेचं असतं. त्यामुळे नाहीतर त्या ठिकाणी आपल्या वर्कशॉपमध्ये ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तसंच त्या ठिकाणी त्या मालाची नासाडीसुद्धा त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते. तर हे सगळं वाचण्यासाठी ते मटेरियल हँडलिंग जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी तुम्हाला जी इक्विपमेंट्स या चित्रामध्ये दिसत आहेत यांच्याद्वारे ज्यावेळेस आपण ते मटेरियल आपण एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ज्यावेळेस नेत असतो तर त्यावेळेला कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी सावधानी बाळगायची ते आपण हे बघूया. आता याच्यामध्ये आपण बघतो की यांत्रिक हाताळणी साधने वापरण्याची आवश्यक पद्धती. आता ही पद्धती कुठली आहे तर पहिली पद्धत काय तर सामग्री हाताळण्यासाठी पुरेशा सुरक्षा साधने बसवावीत. म्हणजे ज्यावेळेला एखादी सामग्री एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेत असतात त्यावेळेला ते नेत असताना त्या ठिकाणी जी आवश्यक असणारी सुरक्षित साधने जी आहेत ही त्या ठिकाणी त्या ह्याच्यावर बसवणं आवश्यक आहे. दुसरं जे आपण बघतो की सामग्री हाताळणी साधनांवर जास्त भार लादू नये. जे मगाशी आपण जे इक्विपमेंट बघितली त्याच्यावरनं किती माल आपण वाहून न्यायचा हे आपण स्वतः त्या ठिकाणी ठरवणं हे आवश्यक असतो. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी आपण ते माल ज्या वेळेला आपण इकडे तिकडे हलवत असतो त्यावेळेला त्या इक्विपमेंटची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा जास्त माल हा त्या ठिकाणी लादू नये. त्यामुळं एखाद्याला तो माल पडणं खराब होणं असे होतात किंवा त्या ठिकाणी त्या इक्विपमेंटला सुद्धा त्या ठिकाणी धोका पोहोचू शकतो. तिसरं जो आहे तर कारखान्यामध्ये स्वच्छता ठेवा. आता कारखान्यात स्वच्छता का ठेवायची तर या ठिकाणी ज्यावेळेस सामग्री इकडून तिकडे नेत असतात त्यावेळेस समजा तिथं समजा
तेल सांडलं असेल, ग्रीस सांडलं असेल तर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असेल. तर माल जर खाली पडला तर त्या ठिकाणी तो मालसुद्धा खराब होण्याची शक्यता असते. म्हणून त्या ठिकाणी जिथून मालाची तुम्ही ने-आण करणार आहेत त्याला आपण गँगवे असं म्हणतो, तो गँगवेसुद्धा स्वच्छ असणं गरजेचं आहे. पुढं सामुग्री हाताळणी उपकरणे चालवणारी माणसे प्रशिक्षित असावी. मागाशी आपण यंत्र जी बघितली, माल एकीकडनं दुसरीकडे नेण्यासाठी जी आपण यंत्र जी त्याकडे वापरलेली आहेत ती यंत्र चालवणारी माणसंसुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षित असणं गरजेचं आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट आपल्याला टाळता येतात किंवा मालाची होणारी हानीसुद्धा आपण टाळतो. सामुग्री उचलताना इतर माणसांनी लांब थांबावे. आता हे अवजड सामुग्री ज्यावेळेस एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ज्यावेळेस तिची लोड केली जात असतात किंवा माल ठेवली जात असतात त्यावेळेला ज्या माणसं त्या ठिकाणी काम करणार नाही आहेत तरी लांब थांबणं हे गरजेचं आहे. पुढं उपकरणावरून सामुग्री खाली घेताना काही अडथळा नसावा. आता याच्यामध्ये कसं होतं की ज्यावेळेस अवजड सामुग्री किंवा काही धोकादायक सामुग्री ज्यावेळेस आपण या यंत्रावरून खाली ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नसावा. त्या ठिकाणी असणाऱ्या जे गँगवे किंवा त्या रस्ता जो असतो तो क्लिअर असावा, आजूबाजूला माणसं नसावीत. त्यानंतर तो माल खाली उतरत असताना तो योग्य ठिकाणी उतरवला जातो आहे का नाही ह्याची खबरदारी त्या ठिकाणी घेणं गरजेचं असतं. तर अशी त्या ठिकाणी आपण हे माल ज्यावेळेस खाली उतरवत असतो किंवा वर ठेवत असतो त्यावेळेला अशा प्रकारची काळजी या ठिकाणी घेणं हे गरजेचं असतं. माल जमिनीवर ठेवताना तो हळूवार ठेवावा. आता अवजड माल जर तुम्ही जर या वर्कशॉपमध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये ठेवत असाल त्यावेळेला तो ठेवत असताना हळूवारमध्ये खाली ठेवावा. तो जर पडला तर त्या ठिकाणी त्या जमिनीचं खराब होईल, मालाची त्या ठिकाणी नुकसान होईल. असं न करता तर सहजपणे त्या ठिकाणी तो उतरवला गेला पाहिजे. आता ह्याच्यानंतर जे आपण बघणार आहोत ते म्हणजे जे स्पेअर पार्ट आपण जे वापरतो ती ओळखण्याची काही एक पद्धत आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की वर्कशॉपमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट वापरत असतो. तर ते अचूक पार्ट त्या ठिकाणी आपल्याला कसा ओळखायचा तर यासाठी काय केलं असतं तर त्या पार्टला काही विशिष्ट प्रकारचा नंबर दिलेला असतो. कारण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी काम करणारे लोक असतात ही टेक्निकल माणसं असतातच असं नाही, पण त्यांच्या हातनं एखाद्या चुकून त्याच्यासारखं दिसणं दुसरा पार्ट या ठिकाणी दिला जाऊ शकतो. आणि असं जर झालं तर त्या ठिकाणी त्या ज्या वाहनासाठी किंवा तो पार्ट वापरला जाणार आहे त्याचं नुकसान होऊ नये. तो अचूक तोच पार्ट हा त्या ठिकाणी वापरलं जाणं हे गरजेचं आहे. म्हणून इथं पार्ट ओळखण्यासाठी काही विशिष्ट पद्धतीचा या ठिकाणी वापर केलेला आहे. आता कशा पद्धतीचं हे केलेलं बघ आपण ह्यामध्ये बघूया. तर डीलरशिपमध्ये सर्व्हिस विभागाकडून भांडार विभागात एखाद्या पार्टची मागणी केल्यानंतर तो पार्ट सहज ओळखता यावा व तो भांडारामध्ये सहजपणे मिळावा यासाठी पार्टची ओळख करण्यासाठी त्या पार्टला विशिष्ट नंबर हा दिला जातो. तसंच त्याच्यावर एक लेबल हे लावलं जातं. अशा कोड नंबरची यादी हे ज्या पार्टला जे आपण कोड नंबर दिलेले आहेत त्या कोड नंबरची यादी ही भांडार विभागाला दिली असते. आता याच्यामुळे काय होतं ती भांडार विभागाकडून या मालाची देवाणघेवाण जे होतं ते अतिशय सहजपणे होतं आणि अचूकपणे होतं. यामध्ये कुठल्या प्रकारची त्यामध्ये चूक होत नाही. आता पुढल्या भागामध्ये आपण उपघटक जे आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहे काय आहे की ज्या स्टोअरमध्ये हा माल जेव्हा साठवला जातो तर त्या मालाची जी विभागणी केली जाते तर त्याच्यामध्ये त्या मालाची जी वर्गवारी असते ती अ ब क अशा प्रकारे त्या ठिकाणची मालाची वर्गवारी केली जाते. त्यामुळं तो पार्ट जो असतो तो हा अचूकपणे आपण त्या विभागाला सहजपणे देऊ शकतो. तर मित्रांनो आज आपण हे प्रकरण क्रमांक 4 जे आहे सुट्ट्या भागाचे परिचालन असं त्याचं नाव आहे
तर त्याच्या जी आज काय माहिती तुम्हाला सांगितली ती तुम्हाला समजली असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.